हरी हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जगदम्बे जय जगदम्बे, पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। जय जगदम्बे जय जगदम्बे, पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। पिंड ब्रह्मांड अंतरी, दैवत भिन्न कृती ओम, शोधून पाहता अवघे चराचर व्यापक घन संभूती ओम। भेदभाव त्रिगुणाचा, रजतम सत्वाची आरती ओम। ऐसी जाणुनी केली उभवणी, द्वैत सारुणी, परितो मनी एक हरी अंकिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। पिंड ब्रह्मांड अंतरी, दैवत भिन्न कृती ओम, शोधून पाहता अवघी चराचर व्यापक घन संभूती ओम। भेदभाव त्रिगुणाचा, रजतम सत्वाची आरती ओम। ऐसे जाणुनी केली उभवणी, द्वैत सारुणी, परितो मनी एक हरी अंकिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। जय जगदम्बे पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। आई भवानी थोर जाणुनी, तिज म्या उपासिले ओम। हाती देऊनी परडितीने मज भिकेसी लाविले ओम। कुळा पांगळा करुनी आपणा जवळी बैसविले ओम। उदास तुचे भरे गरगरा, फिरे भूत वावरे, तो मजशीन व्यर्थ वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। आई भवानी थोर जाणुनी, तिज म्या उपासिले ओम। हाती देऊनी परडितीने मज भिकेसी लाविले ओम। कुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बसविले ओम। उदो अस्तीचे भरे गरगरा, फिरे भूत वावरे, तो मज व्यर्थ सीन वाटला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। जय जगदम्बे पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला। खंडोबाची नवस करुनी, मुरळी होऊन बैसले ओम। आपुले जे का सखे सज्जन, ते विवंचनी भरी भरिले ओम। वारी मागता पोट भरे ना,
बहुश्रम पावले ओ स्वानाची ये परिवृता गुरुगुरी जाय चाचरी परी तो हरी नाही देखिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवत वदे देह तुझ अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला अंबे तुझम्या फुलवरा बांधिला खंडोबासी नवस करूनी मुरळी होऊनी बैसले ओ आपले जे का सखे सज्जन ते विवंचुनी भरी भरले ओ वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले ओ स्वानाची ये परिवृता गुरगुरी जाय चाचरी परी तो हरी नाही देखिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला माझे घरी पाहुणा भैरव येऊन बैसला ओ त्रिगुणाचा त्रिशूळ घेऊन प्रपंच विस्तारिला ओ जोगी बोलावून परत भरून भराड म्या घातला ओ ऐशी वरदळे सोशिली बळे झाली निर्पळे सुखा चालेश नाही देखिला माझे घरी पाहुणा भैरव येऊन बैसला त्रिगुणाचा त्रिशूळ घेऊन प्रपंच विस्तारिला जोगी बोलावून परात भरून भराड म्या घातला ऐशी वरदळे सोसिली बळे नाही झाली निर्पळे सुखा चालेश नाही देखिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवत बोधे देह तुझ अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला मुंजाबासी डाक घालवणी मिसाई आळविली ओ त्रिगुणाची तिवै करुणी त्यावरी बैसविली ओ धूप दीप नैवेद्य दावुनी पंचारती केली ओ तिने मज नाडिले दुःख भोगिले सुख नाशिले मग म्या ढकलून दिले तिला मुंजाबासी डाक घालवणी मिसाई आळविली ओ त्रिगुणाची तिवै करुणी त्यावरी बैसविली ओम धूप दीप नैवेद्य दावुनी पंचारती केली ओ तिने मज नाडिले दुःख भोगिले सुख नाशिले मग म्या ढकलून दिले तिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवत वदे देह तुला अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला ऐशी दैवते केली अनंते नवस भाऊ फेडिले ओ परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले ओम बहु जाचिले दुःख भोगिले चौदिशी व्यापिले ओ झाले मी उदास धरिली कास सोडोनी आस पंढरी पाहून जीव माझा हर्षला ऐशी दैवते केली अनंते नवस भाऊ फेडिले ओ परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले ओ बहु जाचिले दुःख भोगिले चौदिशी व्यापिले ओ झाले मी उदास धरिली कास सोडोनी आस पंढरी पाहून जीव माझा हर्षला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला
तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुला अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला वैकुंठीचे निदान त्याचे आस्ती जय प्रिय करवो त्यांची गाठ पडली तेने दिदला अभय करवो त्यांची संगती गेले भक्तीने देखिले भीमाती रवो परात्पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा त्याने मज बुडता हात दिदला तेने मज बुडता हात दिदला वैकुंठीचे निदान त्याचे आस्ती जे प्रिय करवो त्यांची गाठ पडली तेने दिदला अभय करवो त्यांची संगती गेले भक्तीने देखिले भीमाती रवो परात्पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा त्याने मज बुडता हात दिदला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुला अर्पिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुला अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला डोळा घालून अंजन घेऊन गेले मज राऊळी विठेवरी जगदंबा एकाएकी नैनी देखिली मनोभावे वर्दळ वृत्ती देहाची खुंटली एका जनार्दनी भले द्वैत हरपले ऐक्य संचले जन्म मरणाचा फट फाटला डोळा घालून अंजन घेऊन गेले मजरावळी विठेवरी जगदंबा एकाएकी नैनी देखिली मनोभावे वर्दळ वृत्ती देहाची खुंटली एका जनार्दनी भले द्वैत हरपले ऐक्य संचले जन्म मरणाचा फट फाटला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुला अर्पिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम करता एकची श्री रघुनंदन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी स्वजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणि रिवतम सारासी नासी अतिविघ्नम या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती भिरदेवे सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशीस गाड्या पहा
मूकं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समृद्धीते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी काली स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेशनाशा गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतवक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकाक्षरम पुषा महापातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम रामाय राम भद्राय रामचंद्राय वेधसी रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्यं माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्य जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकाक्षरम पुषाम महापातकनाशनम पांडुरंग हरि वासुदेव हरि देवाजीचं नाव घ्यावा पाठीच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि दिवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरि वासुदेव हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी देवाजीचं नाव घ्यावं पाठीच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 50 ते 60। श्री गणेशाय नमः ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अहुदारी जोजी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मती अला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञान अग्नि संपर्के कडशिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती स्वभावे पारंगती रमिजे जेतम जे आकर्णी जे भक्ती जे आदि वंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती सांगिजेल जे भगवत गीता मनिजे जे ब्रह्मोशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे टीवीची ती मने मवाळे चकोर तलगे तिया परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवार पण चित्ता अनोनिया हे शब्देवी न संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे
बोल आदि झोंबी जे प्रमियासी जैसी भ्रमर परागुनीती परिकमल दले नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथीये का आपुला ठावो न सांडिता अलिंगी जे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 24 भाग 5। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। लाहोनी अंगदा ज्ञापन व निरिघोनी वानर गण केले बनकराशी ताडन जाणू आपण महामारून। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिली प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनस विकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 24व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। युवराज अंगदाची हनुमंतरया करवी सर्व वानर मंडळींनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे मधुवनाचा आस्वाद घेण्यासाठी परवानगी घेतली, परवानगी मागितली आणि ती युवराज अंगदानी देऊ केली। वनामध्ये प्रवेश करा आणि तुमची इच्छा पूर्ण करा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मधुपान करा अशी परवानगी अंगदानी दिली। आणि परवानगी घेतल्यानंतर सर्व वानर मंडळी वनामध्ये प्रवेश करतात आणि तिथं जे बनकर होते, रक्षक होते, राखणदार होते, त्यांना मारहाण ही वानर मंडळी करू लागली। नाही घेतले तोंडावरी, नाही मारिले बुक्यावरी, गांड गुडघ्याचे महामारी बनकर बाहेरी घातले। या वनरक्षकांना बनकरांना वानरांनी कसं मारलं त्याचं चिंतन सांगताना नात्रया म्हणतात, तोंडावर अगोदर चपटा लावल्या, तेवढ्यावर थांबले नाहीत, बुक्क्या मारण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांच्या ढुंगणावर वानर मंडळींनी आपल्या गुडघ्याचे प्रहार केले, गुडघे हाणले आणि सगळे जे बनकर होते त्यांना त्या मधुवनाच्या
बाहेर हाकलून दिला. जाणू आपण मारासाठी राखणे पळती बारा वाटी. पळता धाप लागली पोटी सांगती गोष्टी दधीमुखा. ज्यावेळेस प्रत्येकाच्या असणाऱ्या ढुंगणावर तिरीवर ज्यावेळेस ही वानर मंडळी गुडघ्यानं मारा करू लागली, गुडघे हाणू लागली, त्यावेळेस कळा येऊन सगळे राखणदार बनकर त्या मधुवनाच्या बाहेर 12 वाटेनं वाट सापडल त्या दिशेनं पळू लागले. पळता पळता त्यांना धाप लागली, दम छटला. कसे बसे ते दधीमुखाजवळ आले आणि ज्या दधीमुखाच्या ताब्यात हे वन सुग्रीवानं दिलेले त्याला सर्व गोष्टी सांगू लागल्या. पळवोनिया बनकर ओन ओलांडिती वानर. मधुप्राशिती अति मधुर देती वारंवार महामितीच्या. त्यावेळेस ही बनकर मंडळी दधीमुखाला सांगू लागली, आपल्या या मधुवनामध्ये भरपूर वानर आलेले, त्यांनी प्रवेश केलेला आहे. आम्हा सगळ्या बनकरांना मार मार मारलेला आहे, बाहेर हाकलून दिलेलं आहे. आणि तिथलं जे मधुद्रव आहे, मधुरस आहे, ते प्राशन करू लागलेले आहेत. मिटक्या मारून ते मधुपान करू लागलेले आहेत. प्रत्येक एक एक वानर मधुप्राशिती द्रोण मात्र. मध्ये डुल्लती कपिंद्र वन समग्र व्यापोनी. प्रत्येक एक एक वानर मधुप्राशिती द्रोण मात्र. मध्ये डुल्लती कपिंद्र वन समग्र व्यापुनी. प्रत्येकाने एका एका वानरानं जास्त काही मद्य घेतले नाही म्हणले, मधुपान काही जास्त केलं नाही, एक एक द्रोण फक्त पिले म्हणले. म्हणजे पहिल्यांदा पिताना अशीच अवस्था असते. सवय लागोस्तोवर काय करतो माणूस, पहिल्यांदा थोडी द्या हो, एक घोटभरच द्या, मला लई सोसणार नाही म्हणतो. म्हणजे व्यसन कसं लागतं हे संत मंडळींना नात्रयानं तुम्हा मला सांगायचंय. आता द्रोण किती असतं, फार तर वाटीभर त्यात मध्य बसेल किंवा तो मधुरस बसेल. आणि पहिल्यांदा तेवढं द्रोणच या वानराने प्राशन केलं. त्यांना नशा चढली आणि त्या नशेमध्ये वानर डोलायला लागली. पण सगळं जे मधु वन आहे ते सगळ्या वानरांनी व्यापून टाकलेलं आहे म्हणतात. त्या मधुवनामध्ये जिकडे तिकडे पाहिल तिकडे वानरच दिसू लागलेले आहेत. हिराने करती करुवरी एक उडती एकाचे श्री. एक लपती शाकांतरी एक वृक्षाग्री नाचती. काही काही वानर नशेमध्ये ओलांड उड्या हाणू लागलेले, किरण मारू लागलेले. काही काही वानर तर मुद्दाम एकाच्या डोक्यावर एक होड्या मारू लागलेले. काही झाडांच्या असणाऱ्या फांद्यामध्ये लपू लागलेले. काही झाडाच्या फांद्यावर त्या नशेमध्ये नाचू लागलेले आहेत. एक निजती वृक्षामुळी एक त्यांच्या पुच्छा तळी. झाली ती मद्याची गुरळी मद्य विवळी उन्मत्त. काही जण वानर नशेनं काय झाली, बेधुंद झाली. काही जणाला सोसत नाही हो, एक द्रोण सुद्धा मद्य सोसत नाही. मग त्यांनी काय केलं, झाडाच्या बुडाजवळ मुळाजवळ झोपले. तेवढ्या दुसऱ्या वानरानं काय केलं, तोंडामध्ये ते मधु रस आणला, म्हणजे ते मद्य आणलं.
थोडक्यात म्हटलं तर शिंदी म्हणा, ताडी म्हणा, दारू म्हणा, याच्याही पेक्षा परकड बोलायचं म्हणलं तर हातभट्टी. ती तोंडामध्ये दारू आणली आणि झोपलेल्या वानराची शेपटी उचलली आणि तिथं शेपटीच्या खाली बरोबर ढुंगणाजवळ दुसऱ्या वानरानं त्या दारूची गुळणी सोडली. वानर तृप्त मद्यपानी उर्वरित मद्य घेवोनी खेळती मद्याची शिंपणी आक्रमोनी यरयरा. वानर सगळी दारू पिऊन किंवा ते मधुपान करून मगर मस्त झालेली आहेत, त्या नशेमध्ये झिंगू लागलेले आहेत. ज्याला जेवढी प्यायची होती तेवढी त्यांनी पिऊन घेतलेली आहे, पण उरलेलं जे मद्य आहे ते घेऊन एकमेकाच्या अंगावर एकमेकाला आडवून शिंपू लागलेले आहेत, फेकू लागलेले आहेत. येर येरा पुच्छहानी ती येर येरा पाठी लागती, एक पडती अडखळती एक लोळती उन्मादे. आणि मग तिथं वानराची नशेमध्ये काय अवस्था झालेली आहे तर मुद्दामच खोड्या एकमेकाला करू लागलेले. एक वानर दुसऱ्या वानराला शेपटीचं तडाक चापकासारखं हाणू लागलेलं आहे. काही वानर एकमेकाच्या पाठीमाग दांडलत सुटलेले आहेत, उगाचच एकमेकाचा ताण काढू लागलेले आहेत. काही पळताना पडू लागलेले आहेत, अडखळू लागलेले आहेत. काही जमिनीवर लोळू लागलेले आहेत. एक ते मधुपान करीती, एक ते कोशिंबिरीशी मद्य खाती, एक एकाचे मद्य हरिती पात्र घेती हिसडोनी. नुसता तिथं सगळा मनसोक्त धिंगाणा चालू आहे वानरांचा. मधुवनामध्ये त्यांनी आनंद घ्यायला सुरू केलेला आहे. सगळ्यांनी नशा केलेली आहे, सगळ्यांनी मधुपान केलेलं आहे. आणि चकना म्हणून काही जण कोशिंबीर खाऊ लागलेली आहेत. एक जण तो मधुपान करत असताना दुसऱ्या वानरानं काय करायचं, त्याच्या हातातलं ते द्रोण हिसकावून घ्यायचं. अशा प्रकारची वानर खोड्या करू लागलेली आहेत. एक रडती एक पडती, एक ते ठाई ठाई अडखळती, एक ते मध्यानंदे नाचती, एक ते गाती रामकथा. काही वानर पळू लागलेले आहेत, पळता पळता पडू लागलेले आहेत, पडता पडता रडू लागलेले आहेत, ठिकठिकाणी झाडाच्या थाप्यामध्ये अडकू लागलेले आहेत. काही दारू पिऊन ते मद्य पिऊन नाचू लागलेले आहेत. आणि काही वानर मात्र रामकथा गाऊ लागलेले आहेत. एक ते रागे रुसती, एक त्या ते बुजाविती, एक मध्य सुखे सुखाविती, एक डुल्लती मधोन्मादे. सगळ्यांना त्या मद्याचा उन्माद चढलेला आहे. काही जण वानर मुद्दाम रुसण्याचा बहाणा करू लागलेले आहेत. काही वानर रुसणाऱ्या वानराला समजावू लागले, अरे तुला काय झालं रुसायला म्हणले, असा कसा रुसतोय, रुस बाई रुस, कोपऱ्यात बस. अरे रुसायला काही तर पाहुणा आहे का म्हणले, इथं मधुवनात आपण आलोय. अशी काही जण समजावून सांगू लागले. काही जण त्या मधुपानाचा आनंद घेऊन त्यांना सुख वाटू लागलेलं आहे. काही जण डुलू लागलेले आहेत. आता मद्यपान करणाऱ्याची खरंच दारुड्याची विचित्र अवस्था असते. तुम्हाला आता किस्सा म्हणून सांगतो. दोन दारुडे रस्त्यानं चालले होते. रस्त्यानं चालले असताना
एक दारुड्या म्हणला मी उद्या मुख्यमंत्री होणार. तेवढ्यात दुसऱ्या त्याच्या जोडीदाराने त्याच्या मुस्काडात मारली. मग त्या मुख्यमंत्री होणाऱ्या दारुड्यानं मुस्काळीत मारणाऱ्या दारुड्याला विचारलं, अरे का काय केलं? म्हणले मी उद्या मुख्यमंत्री होणार आहे, तू माझ्या का मुस्काडीत मारली? तो मुस्काडीत मारणारा दारुड्या म्हणाला, अरे अजून मी राजीनामा दिला नाही, तू कसा मुख्यमंत्री व्हायचा? मजेशीर दारुड्याचे किस्से असतात. तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो दारुड्याचा. दोघे दारू पीत बसले होते. दारू प्यायची झाली आणि आपापल्या घराकडे दोघे निघाले. वाटेत विहीर होती. विहिरीमध्ये स्वच्छ पाणी होतं. आकाशामध्ये चंद्र उगवला होता. आकाशामध्ये चंद्र उगवलेला त्याने पाण्यात पाहिला. त्यावेळेस एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतो, अरे रे 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 बघ म्हणले, या विहिरीत कसा चंद्र पडलाय म्हणले, बुडायला लागलाय बघ, त्याला वर काढलं पाहिजे म्हणले. मग त्यांनी इकडं तिकडं बघितलं तर त्या विहिरीवर पाणी काढण्यासाठी एक बादली ठेवलेली होती. तिला दोर बांधलेला होता. मग ती बादली त्या दोराकरवी पाण्यात सोडली, कारण त्या बादलीत आत पडलेला चंद्र काढायचा ना, चंद्राला वर काढायचं म्हणून बादली खाली सोडली. बादली खाली पाण्यात गेली. पाण्याचं ओझं झालं. वर वरता वरता जो टप होता त्या विहिरीला, त्या टपात ती बादली अडकली. त्या दोघांनी जोर देऊन ती बादली ओढण्याचा प्रयत्न केला. तो दोर तुटला, दावं तुटलं, बादली विहिरीमध्ये बुडाली. आणि हे सगळं करत असताना स्वच्छ असणारं पाणी ते खडबडलं गेलं आणि दोर तुटल्यामुळं धाड दिसा हे दोघं उताना पडले. उताना पडल्याबरोबर ह्यांचं तोंड आकाशाकडे झालं. अरे बघ म्हणले, एका हिसक्यात कसा आकाशात पाठवलं म्हणले. असे दारुड्याचे किस्से असतात. असेच किस्से नात्रयेने अगदी मजेशीर रीतीनं या मधुवनात मधुपान करणाऱ्या वानरांचे वर्णन केलेले आहेत. एक उन्मादका वृत्ती अति दीर्घ हका देती, एक ते गोड गोष्टी सांगती, विध्वंसी ती वन एक. काही वानर दारू पिऊन नशेनं मदोन्मत्त झालेले आणि मोठ्या मोठ्यानं एकमेकाला हाका मारू लागलेले. काही जण गोड अशा प्रकारच्या गोष्टी सांगू लागलेले आहेत. काही जणांनी चांगलं झाड दिसलं, चांगलं फळाचं झाड दिसलं की ते झाड मोडायचं, त्याच्या फांद्या मोडायच्या, सगळी नासधूस त्या वनाची करायला सुरुवात केलेली आहे. अशी काही वानर करू लागलेली आहेत. वृक्ष मोडीती वानरे, उलंडीती मध्य पात्रे, फोडीती मध्य साधक यंत्रे, वनचरे उन्माद. सगळ्या वानरांना तिथं नशा चढलेली आहे. झाडं मोडू लागलेली आहेत. तिथं जी असणारी ती भांडी असतील मध्य साठवलेली, ते ड्रम असतील, मोठे बॅरल असतील, ते सगळे फोडू लागलेले आहेत. ते मधुपान बनवण्याचं साहित्य असेल, ते साहित्य वानर फोडू लागलेले आहेत.
आणि मधु रसानं भरलेले, मद्यानं भरलेले बॅरल, ड्रम, भांडी, कुंडी सगळं मद्य उलटून सांडू लागलेले आहेत. वानरी त्रासिले वनपाळ, दुःखे पळाले ते सकळ. दधी मुखा पाशी केवळ आले विवळ अति दुःखी. वानरांनी माळ्यांना, त्या रक्षकांना, बनकरांना मारल्यामुळं ते पळून आपलं गारान घेऊन दुःखानं कणत कुतत दधीमुखाकडे आलेले आहेत. आणि दधीमुखाला जो वनाचा अधिकारी आहे त्या वन अधिकाऱ्याला दधीमुखाला सांगू लागलेले आहेत. आणि तेही विवळून विवळून दुःख करून आपलं गारान सांगू लागलेले आहेत. आमचे वानर वीर समस्त मधुवना ते विध्वंसित. आम्हाशी निवारिता तेत दुःखाभिभूत आम्हा केले. सगळी वानर मंडळी आपलीच आहे, पण मधुवनाचा विध्वंस करायला लागलेले. आम्ही त्यांना निवारण करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला नको तिथं त्यांनी मारलं. हो अहो, काय सांगायचं आहे तुम्हाला? सांगावं तेवढं थोडं म्हणले, सांगायलाच नको, पण भरपूर मार आम्हाला दिला. म्हणून आम्ही पळून जीव वाचवून इथं आलो. लाता बुक्या सुबद्ध घाय, त्या घायाचे भय कापे. शिळा ताल शाळ येता पाहे, झेलिले जाय तळपोनी. लातानी मारलं, बुक्यानी मारलं, झपाट दिलं, मोठमोठे शिळा हाणू लागले, मोठमोठी झाडं उचलून आमच्या अंगावर फेकू लागले. अशा वानरांनी बऱ्याच असणाऱ्या माराचा वर्षाव आमच्यावर केला. अशी पळून गेलेली बनकर मंडळी दधीमुखाला सांगू लागले. हानिता नेटे जाणू आपण, गुदे आली गा सुजोन. जळो तुझे मधुवन, गुद कंदन कोण सोशी. आता या ओवीमध्येच आहे बर का. ऐकणाऱ्याला वाटून घेण्याचं काही कारण नाही, पण ती बनकर मंडळी दधीमुखाला सांगू लागली. वानरांनी जोपर्यंत झपाट दिलं, तोंडावर मारलं, बुक्या हाणल्या, लाता हाणल्या, शिळा हाणल्या, मोठमोठे झाडाचे फांद्या घेऊन हाणल्या, तोपर्यंत ठीक होतो म्हणले. पण पुन्हा काय सांगायचंय म्हणले, आमच्या ढुंगणावर गुडघे हाणायला सुरू केले. आणि किती गुडघे हाणावे याला माप आहे का म्हणले. सगळ्या दोन्हीच्या दोन्ही बाजू ढुंगणाच्या सुजून गेल्या म्हणले. हा उद्या सकाळची पंचायत होईल ना म्हणले. आता काही सोचतय का? आम्हाला काही सोशे ना. तुमचं मधुवन हे जळून जाऊ दे बाबा, आम्हाला काय त्याची राखण करणं, असला मार खाणं होत नाही म्हणले. तू तवा आमचा गानात दुःख सांगितले समस्त. यावरी जो कार्यार्थ कर्तव्यार्थ विचारी. आता आम्ही आमचं गारानं, आमचं दुःख, तुम्ही अधिकारी आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दधीमुखा, याच्यावर तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं याचा निर्णय तुमच्या हातामध्ये. ऐकोनी वानराचे वचन, दधीमुख क्रोधायमान. वानर सैन्यास वासून आले परतोन मधुवना. दधीमुखाला राग आला. त्यानं आपलं वानर सैन्य आपल्या बरोबर घेतलं आणि मधुवनाच्या दिशेनं दधीमुख आपल्या वानर सैन्यासह आला. अंगद हो का राजसुत, हनुमंत हो का त्याप्त. राजाज्ञा जे उल्लंघित, तेही समस्त दंडीन. त्या दधीमुखाने विचार केला, जरी युवराज अंगद असला, हनुमंत लय जवळचा लाडका असला, सखा असला, पण यांनी राजा सुग्रीवाची
आज्ञा घेतलीये का, परवानगी घेतलीये का? काही घेतलेली नाही. आणि त्यामुळं या सगळ्यांना मी शिक्षा लावीन, दंड करीन. कारण मी वनाचा अधिकारी आहे, माझ्या ताब्यात हे वन आहे. यांनी फार नासधूस केलेली आहे, सगळं मद्य सांडून दिलेलं आहे, मद्य प्राशन केलेलं आहे, झाडाची नासधूस केलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना आता मी सोडणार नाही, माझा हिसका दाखवीन असा दधिमुख विचार करतो. वाली सुग्रीवाचा पिता, वृक्ष राजदाराभ्यता, मी या वनाचा रक्षिता, कपी समजता कळले से. वाली आणि सुग्रीव यांचे वडील वृक्षराज, या वृक्षराजाच्या काळापासून मी या वनाचा अधिकारी म्हणतो. म्हणजे हे वाली सुग्रीव माझ्या देखत लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांच्या वडिलाच्या काळापासून मी इथं वनाचं रक्षण करतो. हे वानराला सगळ्यांना कळायला पाहिजे होतं. असा दधिमुख विचार करतो. त्याही मज न पुसता, राजा आज्ञाही न घेता, केली मधुवनासी उद्धतता, त्या समजतासी दंडीन. अहो राजा सुग्रीव लांब आहे, रामाजवळ आहे, सोडा. मी तर इथे जवळ होतो ना म्हणले. मग माझी तर परवानगी घ्यायला पाहिजे होती. राजा सुग्रीवाची घेतली नाही. पण वन अधिकाऱ्याची तर परवानगी घ्यायला पाहिजे होती. मला इतर रखवालदार म्हणून कशाला ठेवलंय? माझ्याकडे एवढं सैन्य, प्रधान, सेनापती, नोकर चाकर देऊन मला अधिकारी कशाला केले? बरं, वाली सुग्रीवाच्या वडिलाच्या पासून मी या वनाचा अधिकारी आहे, मलाही विचारलं नाही, राजाचीही परवानगी काढली नाही. आणि ह्यांनी मधुवनामध्ये खुशाल प्रवेश केला. इथल्या बनकरांना मारलं, तिथल्या झाडाची नासधूस केली, सगळं असणार मद्य सांडून दिलं, सगळी भांडी कुंडी फोडली. आपण दारू पिऊन, मद्य पिऊन मगरमस्त झाले. त्या सगळ्यांना मी शिक्षा करीन असा दधिमुख विचार करतो. ऐशी सांगोनी बनकराशी, क्रोध आला दधिमुखाशी, दंडिले माझ्या सेवकाशी, मीही त्याशी दंडीन. बनकरांना आश्वासन दिलं, तुम्ही काही काळजी करू नका म्हणले. तुम्हाला त्यांनी मारलंय ना म्हणले, आपण त्यांना शिक्षा करू म्हणले. मी सुद्धा सगळ्यांना दंड करीन, काही काळजी करू नका असं आश्वासन जे मार खाऊन गेलेले माळे आहेत, बनकर आहेत, त्यांना दधिमुखानं दिलं. आता दधिमुख सैन्यासह त्या मधुवनाकडे येत आहे. आणि तिथं जे हनुमंतराया बरोबर अंगदानं परवानगी दिलेली वानर सेना आहे, त्यांच्या बरोबर कशा प्रकारे भांडण होते किंवा दधिमुख कशा प्रकारची या वानरांना शिक्षा देतोय, याचं चिंतन आपण उद्याच्या भागात करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरस्या अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा
संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।